सारेगमप ऐक्या सारेगमप. नमस्कार. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आयडिया सारेगमप तर्फे आणि झी मराठीच्या सगळ्या टीमतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या आपल्या या विशेष सोहळ्यात आपल्याला विशेष पाहुणे म्हणून लाभले आहेत अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी, नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलचे कॅडेट्स आणि NCCचे कॅडेट्स. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आजचा आपला हा सोहळा आपण त्या वीर जवानांना समर्पित करणार आहोत ज्यांनी स्वतःच्या प्राणांची, जीवाची पर्वा न करता स्वतंत्र भारताची निर्मिती केली. फक्त रक्तपातानेच लढाई जिंकता येते असं नाही, तर ती अहिंसेने सुद्धा जिंकता येते. हे तत्वज्ञान भारताच्या स्वातंत्र्य लढ्यांनी अख्ख्या जगभरात पोहोचवलं. याच भारताचे आपण सगळेजण नागरिक आहोत आणि आपल्या सगळ्यांना याचा सार्थ अभिमान आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अजय आणि अतुलचं. मी आमच्या दोघांच्याही वतीने महाराष्ट्रातील तमाम रसिकांना आणि सर्व भारतीयांना मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. भारत माता की जय. भारत माता की जय. मी तुम्हाला दोघांनाही आसनस्थ होण्याची विनंती कर. थँक्यू. थँक्यू. सुरुवात करूया आजच्या देशभक्तीच्या सोहळ्याला. आपल्या समोर येते दीपिका जोग. वंदे मातरम 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 सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम.
हा शब्दच एक मंत्र आहे. बंकिमचंद्रांचं जे हे आपल्याला मंत्र मिळाला, हा या मंत्रामुळे एक जी काही पॉवर येते ना आपल्या अंगात, त्याला तोड नाही. एकच आपला भारत असा राष्ट्र आहे या अख्ख्या भूतलावर जिकडचे सर्व नागरिक आपल्या देशाला आई म्हणतात, भारत माता म्हणतात. त्या मातेला स्मरून त्या मातेची केलेली ही प्रार्थना अमेझिंग, तोड नाही. आनंद वाटला सुरुवात आजच्या सोहळ्याची अशा गाण्याने झाल्यामुळे, या गाण्याने झाल्यामुळे. अमेझिंग कंपोजिशन हेमंत कुमारांचं. दीपिका छान गायलीस. मध्ये या गाण्याचा जीव आहे तान, त्याच्या ताना एक शब्द पण मध्ये सुटला इकडे तिकडे, बट तुझा अप्रोच फार छान होता आणि मला आवडला. ऑल द बेस्ट. आज इथं बसलेल्या आपल्या सगळ्यांमध्येच जे स्वातंत्र्य दिनासाठीचं एक जे चैतन्य सगळ्यांच्या मध्ये आहे, आज हे लोक पण आपल्याबरोबर आहेत आणि त्या अशा सगळ्या वातावरणामध्ये तू या गाण्याने सुरुवात केलीस. खूप छान वाटलं. पण त्या तानांमध्येच एक्सपेक्टेशन होतं की तू कॅप्चर करशील सगळं. मला आत्ता तू गाताना माझ्या लक्षात आलं की त्यांनी किती फ्लुएंटली गाऊन ठेवलंय. कारण खूप कष्ट पडतात यामध्ये, घशाला, श्वासाला, आणि त्या हा सूर पण खूप फिरतं गाणं हे इकडे तिकडे सगळ्या सुरांवर. तरी सुद्धा खूप छान गायलीस. खूप चांगला प्रयत्न होता तुझा. अभिनंदन. थँक्यू. ध दिलाय अतुलने. प दिलाय अजयने. सो दीपिका, नॉट बॅड. आणि पुढच्या प्रवासासाठी, पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. हां, यानंतर आपल्या समोर येतोय आपला पुढचा स्पर्धक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रसुनजित कोसंबी. देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का. इस देश का यारो, इस देश का यारो क्या कहना. ये देश है दुनिया का कहना. यहाँ भोली शक्लें हीरों की, यहाँ गाते हैं रांझे, यहाँ गाते हैं रांझे मस्ती में, मचती है धूमें बस्ती में. सावन बालों में खिलती है कलियां गालों में. कहीं दंगल शौक जवानों के, कहीं करतब तीर कमानों के. यहाँ नित नित मेले, यहाँ नित नित मेले सजते हैं. नित ढोल और ताशे बजते हैं. दिलबर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. मैदान में अगर हम, मैदान में अगर हम डट जाएं, मुश्किल है कि पीछे हट जाएं. हे गाणं कुठेही वाजलं तरी एक जे काही हलू लागतो ना आपण, ऑफकोर्स प्राऊड फील करतोच.
पण त्याचबरोबर त्या रिधमला, त्या ठेक्याला काहीतरी मजा आहे त्याच्यामध्ये. जोश पूर्ण असं गाणं आहे. अत्यंत अभिमान वाटतो असं गाणी ऐकल्यानंतर. आणि तू छान गायलास. सुरुवात थोडीशी कच्ची पक्की झाली. तुझ्याकडनं अशी अपेक्षा नाहीये. ॲटिट्यूड सुंदर होता, अप्रोच सुपर्ब होता गाण्याचा. पुढे मधले 2 स्टॅन्झा पण खूप छान गायलास. फक्त ती तान मला थोडीशी खटकली. बट बाकी छान, मजा आली, मस्त वाटलं. थँक्यू. कडक गायला, कडक जबरदस्त गायलास. थँक्यू सर. अजून एक गोष्ट आवडली मला की त्या शब्दांचे सगळे अर्थ तुला माहिती होते. त्या पद्धतीने तू एक्सप्रेशन पण देत होता आणि त्याचे हातवारे पण करत होता. आणि मला असं वाटतं, आम्हाला कसं वाटलं वगैरे असं ते आम्ही बोलूच, ते मार्कातनं पण येईल. पण जर का आज इथे आपले बसलेले हे सगळे भावंड, हे सगळे लोकांना जर का ते उठून उभं राहत असतील आणि टाळ्या वाजवून वन्स मोर म्हणत असतील ना, तर त्याच्यासारखी दाद नाही. खूप छान. आपल्या प्रसन्नजीतच्या परंपरेला साजेसं असंच सगळं हे गाणं झालं. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. नी दिलाय अतुलने. थँक्यू सर. थँक्यू. ध दिलाय अजयने. थँक्यू सर. ऑल द बेस्ट प्रसन्नजीत. थँक्यू. 26/11चा जो आपल्यावरती आतंकवादी हल्ला झाला होता, जो आपण कोणीच कधीच विसरू शकत नाही. काही लोक अशी होती जी तिथे होती आणि ती आपल्यासाठी लढत होती. त्याच्यात सरांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सर, तो अनुभव तर, कारण विचार केला तरी आमच्या अंगावरती काटा येतो. तुम्ही तर ते प्रत्यक्ष तिकडे अनुभवलंय. माझ्यासारखे अनेक अधिकारी त्या ठिकाणी लढले होते. त्यांना कल्पना नव्हती की आपण ज्यांना काढतो ते कोण आहेत. कदाचित एखाद्या टेररिस्टला देखील आम्ही काढलं असतं, निघाला नाही ती गोष्ट वेगळी आहे. पण आमच्या दृष्टीने मात्र तो एक मानव होता आणि त्या मानवाचं संरक्षण करणं हेच आमचं ध्येय असतं. जेव्हा अजय अतुल यांनी ते गाणं गायलं होतं ना, गणाधीशाय गणनायकाय वगैरे, आणि ती गणेश वंदना गाताना ते ज्या टिपेला आपल्याला नेऊन ठेवतात आणि त्या टिपेला पोचल्यानंतर ज्या अवस्थेमध्ये ती पोचतो, तर त्याच अवस्था आणि तोच कैफ घेऊन आम्ही सुद्धा आहेत ना, जेव्हा आगीची बेल वाजते ना तेव्हा जात असतो. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी काम करत असताना ती आगीत सापडलेल्या व्यक्ती किंवा दुर्घटनास्थळी, म्हणजे उदाहरणार्थ घर पडल्याच्या वरद्यांवर अडकलेल्या व्यक्तींना काढताना आम्ही त्या प्रत्येक व्यक्तींमध्ये आमचं नातं शोधत असतो. आमचा मुलगा मुलगी शोधत असतो, मावशी भाऊ बहीण, हे सगळं शोधतो. आणि हे जेव्हा शोधतो त्यावेळेस आमच्या ज्या क्रिया असतात तेवढ्या पटापट होत असतात आणि त्या लोकांना आम्ही सुखरूपरित्या बाहेर काढत असतो. 2000 साली फोनिक्स मिलचं जुनं स्ट्रक्चर तोडण्याचं काम चालू होतं आणि ते तोडताना काही दक्षिण भारतीय मजूर त्यात अडकले गेली कोसळल्यामुळे, आणि वरती मोठा स्लॅब लटकत होता आणि त्या ठिकाणी 4.5 तासाच्या अवधी घेऊन आम्ही त्या अडकलेल्या एका व्यक्तीला आम्ही टनेल वगैरे तयार करून त्यातनं बोगद्यातनं बाहेर काढला त्याला. आणि बाहेर काढल्यानंतर त्याचं पत्नी असेल किंवा कोण असेल त्यांचा नातेवाईक, तिने जे 2 हात जोडून मला जो तिने हात जोडले माझ्यासमोर, आपण कित्येक वेळा कित्येकांना आभार मानतो, थँक्स म्हणतो, किती भावना असतात हा प्रश्न आहे. परंतु ते जे मिळालेले आभार आहेत हेच आमचा कैफ निर्माण करण्याचं मूळ स्रोत असतं. जनरली तुम्हाला असं वाटतं की आमचं जीवन हे अतिशय रुक्ष आहे, पण तसं नाही आहे. अजय अतुल सारखे आणि आपले जे सगळे गायक आहेत, हेच गायक आम्हाला ह्या वृक्ष जीवनातून आनंद देण्याचं कार्य करत असतात. त्याबद्दल ह्या सारेगमाच्या टीमचे, आणि विशेष म्हणजे सुरुवातीला आम्ही तुमच्या म्युझिशियन्स बरोबर फोटो काढले तेव्हा आम्हाला असं वाटलं की म्हणजे धन्य झाल्यासारखं वाटलं की गाणी आम्ही फक्त ऐकत असतो, पण त्या गाण्यातला जो जीव असतो ते हे सगळे म्युझिशियन्स आहेत. आणि ही जी सर्व्हिस आहे आमची, ही सर्व्हिस अशी आहे की म्हणतात ना, खऱ्या अर्थाने समाधान देणारी सर्व्हिस आहे. मी तर असं म्हणेन की जन्मोजन्मी आम्हाला अशाच या डिफेन्स सारख्या सर्व्हिसेस काम करायला मिळाव्यात. धन्यवाद. भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक क्षण हा सुरक्षित असतो, कारण तुम्ही सदैव आमच्यासाठी तैनात असता. आपण इथेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. कर चले हम फिदा जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले. आणि कधी कधी आमच्या डोळ्यासमोर सुद्धा अशा आपल्या जवानांच्या गाड्या सुद्धा अशा उडलेल्या आहेत.
आणि तो क्षण आठवला तरी अजून सुद्धा फार असं दुःख वाटतं, वेगळेपणा वाटतो. जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, हो रहा चैनो अमन, हो रहा चैनो अमन, हाँ मुश्किलों में है वतन. जीविताचा उरलेला प्रत्येक क्षण या भारतभूषा नावे अर्पण करेन. दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए. हो सारेगामापा आई गया, सारेगामापा सारेगामापा आई गया, सारेगामापा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आयडिया सारेगमप पावर्ड बाय दिशा डायरेक्ट. यानंतर आपल्या समोर येतोय श्रीरंग भावे. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया. मरते मरते रहा वाकपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, तुम्हारे हवाले वतन साथियों. जिंदा रहने के मौसम बहुत है, मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, वो जवानी जो खून में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सर हिमालय का हमने ना झुकने दिया, ही उर्मी, ही देशभक्ती खूप शिकवून जाते आपल्या सगळ्यांना. त्या सगळ्यांसाठी सिन्सिअरली खूप अमेझिंग. यांसारखी लोक इथे आहेत आपल्या बरोबर आज, हे आपलं नशीब आहे. आजच्या इतक्या या मंगल दिनी यांची संगत आपल्याला लाभली. तुमच्या सगळ्यांचे आभार. मस्त गायलास राजा. थँक्यू. मला तुझा सुटसुटीतपणा जो असतो ना सुरांमधला, तो मला खूप आवडतो. छान वाटतो मला तो.
एक्सप्रेशन नाईस, अप्रोच सुंदर होता. आणि तो जो सारंगीचा पीस आहे ते आत्ता सुद्धा म्हणजे दोन भावंडांनी जे काही छान रचना करून ते जे काही मस्त वाटलं मला. छान वाजवलंच, मस्त वाटलं. तो पीस कुठे म्हणजे त्या एनिवे आल्यानंतर सुद्धा त्या गाण्यात सुद्धा ना असा हळुवार करून टाकतो आणि त्या अंतराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतो. सुपर सगळंच म्हणजे काय त्याच्यात चर्चा नाही होऊ शकत. सलाम त्यांना. मला असं वाटतं ना की हे जे आपले इथे बसलेत ना हे सगळे, यांना तर ही गाणी जेव्हा केव्हा ऐकत असतील तेव्हा तेव्हा डोळ्यात पाणीच येत असेल. आणि हे खरोखर मला आठवतंय भारत आणि चीनच्या लढाईवरती हा सिनेमा होता. चीनने आपल्याशी गद्दारी केली होती आणि त्याची खूप मोठी सल प्रत्येक भारतीयाच्या मनात होती. आणि त्या परिस्थितीमध्ये त्या सिच्युएशनवर हे चित्रपटामध्ये हे असं गाणं केलंय मदन मोहनजींनी आणि कॅफी आझमीजींनी. रफी साहेबांनी तर कमालच केलं. त्यांचा अख्खा आत्मा त्या गाण्यामध्ये आहे आणि खूप टच करून जातं गाणं. तुझ्या गाण्याच्या बाबतीत सांगायचं तर उच्चाराच्या बाबतीत मी खरं तर ओव्हरऑल सांगतो. आता मी तुला म्हणून नको घेऊ. तो आपला जेव्हा केव्हा मराठी कुठला मुलगा हिंदी गाणी गातो ना तेव्हा वाटतं की हा मराठी मुलगा आहे ना हा हिंदी गाण्याचा प्रयत्न करतोय. लता मंगेशकर आणि आशा भोसले त्या जर का मराठी असून प्रत्येक भाषेत त्या गायल्या, प्रत्येक भाषेत, पण प्रत्येक भाषेतल्या माणसांना गाताना ते वाटेल की नाही ही आपल्याच लँग्वेजमध्ये हा आवाज आहे किंवा आपलंच कोणीतरी गात आहे. मला असं वाटतं हे आपण सगळ्यांनीच ते आत्मसात करायला पाहिजे. ऑल द बेस्ट. द दिलाय अतुलने. थँक्यू. ध दिलाय. थँक्यू. पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. सर, तुम्ही स्वतः युद्धभूमीवरती होतात, तुम्ही देशासाठी लढलायत. तुमच्यासाठी सगळ्यात कसोटीचा क्षण कुठला होता? आम्ही ज्यावेळेला श्रीलंकेमध्ये होतो तर त्या ठिकाणी जे LTT होते तर ते फार अशा वेगळ्या प्रकारचे बॉम्ब तयार करून लावायचे. कधी माहिती नसायचं आपल्याला की कोणत्या ठिकाणी एक बॉम्ब आहे आणि ते फार कठीण व्हायचं. म्हणजे ज्यावेळेला आम्ही एक जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं त्यावेळेला फार कठीण व्हायचं. आणि कधी कधी आमच्या डोळ्यासमोर सुद्धा अशा आपल्या जवानांच्या गाड्या सुद्धा अशा उडलेल्या आहेत. तर हा फार मतलब एकदम थरारक क्षण आहे आणि तो क्षण आठवला तरी अजून सुद्धा फार असं दुःख वाटतं, वेगळेपणा वाटतो. तुम्ही आहात म्हणून आज आपण सगळे एवढ्या शांतपणे इकडे श्वास घेऊ शकतोय. सो खरंच मी तुम्हाला सल्यूट शिवाय दुसरं काहीच आम्ही म्हणू शकत नाही. थँक्यू सो मच. थँक्यू. यानंतर आपल्या समोर येतोय आपला पुढचा स्पर्धक जितेंद्र तुपे. जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, हो रहा चैनो अमन, हो रहा चैनो अमन, हाँ मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन, सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो. चंद सिक्कों के लिए तुम न करो काम बुरा, सदा होता है अंजाम बुरा, हर बुराई का होता है बस अंजाम बुरा, अंजाम बुरा, अंजाम बुरा, अंजाम बुरा, अंजाम बुरा, अंजाम बुरा. जुर्म वालों की कहाँ उम्र बड़ी है यारो, यारो इनकी राहों में सदा मौत खड़ी है यारो, यारो जुल्म करने से सदा
बात कहे वो कोई बुज़दिल होगा। सरफरोशों ने लहू देके जिसे सींचा है, ऐसे गुलशन को उजड़ने से बचा लो यारो। सरफरोशी की शम्मा दिल में जला लो यारो यारो यारो। जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो। खो रहा चैनो अमन, खो रहा चैनो अमन, हाँ मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन। सरफरोशी की शम्मा दिल में जला लो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो। खूप चांगला गायलास. मी तरी सुद्धा सांगतो ठीक झालं मी नाही म्हणणार. स्पेशली जे वेगळ्या हरकती केल्यात ना सोनूजींनी आणि रूपकुमार राठोड दोघांनी गाणं गायलं हे, त्याच्यामध्ये गिव्ह अँड टेक पण आहे दोघांचं. एक हा गातो एक तो गातो. ते दोघांनी गायलेलं गाणं एकाने गाताना पंचायत होते, पण तरी त्या मानाने मग तू खूप चांगलं गायलास. खूप छान. थँक्यू दादा. आउटस्टँडिंग अप्रोच, सुंदर समज शब्दांची, खूप मनापासून मांडत होतास, व्यक्त होत होतास. खूप छान. म्हणजे अंतरा तुझा खूप चांगला वाटला मला साईनपेक्षा. हे गाणं सिन्सिअरली काय आपण करू नये आणि आपण काय असावं, एक भारतीय नागरिक म्हणून आपण कुठली दिशा आपली असावी, विचार करण्याची धोरण, शिकवण आहे या गाण्यामध्ये. खूप छान. ती व्यक्त खूप छान केलीस. मला सुरांमुळे ते फक्त जरा खटकत गेलं. मला मुद्दाम एक गोष्ट सांगायला आवडेल सोनूजींबद्दल. आमचं एकच गाणं आत्तापर्यंत सोनूजींनी गायलंय, आम्ही कंपोज केलं. इट वॉज क्वाईट अ डिफिकल्ट सॉन्ग. पण हा सगळा किस्सा त्यांनी अख्खं गाणं आमचं गाऊन वगैरे सगळं झालं. हे सगळं किती वेळा झालं असेल कॅन यू इमॅजिन? 35 मिनिटात. 35 मिनिटात तो माणूस गेला पण एकच वेगळे नोट गायची होती, जिकडे म्हणजे मला अजिबातच सहन होत नव्हतं ते, की आता ते तर करायलाच पाहिजे. कैसे लग रहा है अजय जी? सेकंड अंतरा का वो लाईन वापिस करे, दॅट्स इट. तेवढाच रिटेक गेले. हा प्रवास तुमचा प्लेबॅक सिंगिंगकडे जाणार आहे. सो ट्राय टू बी प्लेबॅक सिंगर, फील लाईक आय एम प्लेबॅक सिंगिंग. सो त्यामुळेच तो कॉन्फिडन्स येईल. दॅट्स व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग फ्रॉम यू ऑल. सो ऑल द बेस्ट एव्हरीबडी. ध दिलाय अजयने. अतुल? ध दिलाय. थँक्यू दादा. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट जितेंद्र. आपले एनसीसीचे जे कॅडेट्स आहेत त्यांना त्याच्या मित्रांसाठी एक गाणं डेडिकेट करायचंय. आपण इथेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है.
जेव्हा भारत म्हणून उभा राहतो तेव्हा अख्खा भारत असतो, एक असतो. दॅट्स द स्पिरिट. आपल्या देशाचं ते स्पिरिट आहे आणि त्यासाठी सिन्सिअरली सलाम. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. सर मला एनसीसीत ऍडमिशन मिळेल का? माझ्याकडे बघून कोणालाच वाटलं नाही की याला एनसीसीत घेतील म्हणून, आणि मी जाम नर्वस. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. यानंतर आपल्या समोर येतोय आपला पुढचा स्पर्धक पार्थ उमराणी. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है. सदियों से भारत भूमि दुनिया की शान है, भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है. उजड़े नहीं अपना चमन, टूटे नहीं अपना वतन, गुमराह ना कर दे कोई, बर्बाद ना कर दे कोई. मंदिर यहाँ मस्जिद यहाँ, हिंदू यहाँ मुस्लिम यहाँ, मिलते रहे हम प्यार से जानो. हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है. हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है. जन्मभूमि है हमारी शान से कहेंगे हम, सब ही तो भाई भाई प्यार से रहेंगे हम. हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है. आसाम से गुजरात तक, बंगाल से महाराष्ट्र तक, जाति कई धुन एक है, भाषा कई सुर एक है. कश्मीर से मद्रास तक कह दो सभी हम एक हैं, आवाज दो हम एक हैं, जागो. खूपच छान गायलास तू, खूप तल्लीन होऊन गायलास. तुझा टोन मला माहिती आहे, मी ऐकलंय. आता त्यात हे गाणं हरिजींनी गायलेलं आहे आणि आता तू गाणार तसं तुझा थोडा पातळ आवाज आहे, पण तरी सुद्धा तू तो बेस आणलास आणि खूप छान अतिशय सुराला धरून त्यात कोरसमध्ये पण तू गायलास. पण हे गाणं आहे ना, हे काहीतरी वेगळंच देशभक्तीचं आणि वेगळंच कंपोजिशन आहे, ज्याच्यामध्ये एक अटॅक पण आहे आणि ज्याच्यामध्ये सॉफ्टनेस पण आहे. आणि ही फिल्म पण ज्या पद्धतीने बांधली आहे मणिरत्नमजींनी, ती खूप कमालच फिल्म होती, ती आउटस्टँडिंग. खूप छान गायलास तू, खूप छान. थँक्यू. मस्त गालास. थँक्यू. इन टू द सॉन्ग होतास, एक्सप्रेशन छान होतं. बिकॉज भावना व्यक्त होणं फार महत्त्वाचं असतं आणि ती तू खूप छानरित्या व्यक्त केलीस. दोन गोष्टी होत्या या गाण्यामध्ये. बिकॉज एक तिकडे जो फोर्स एक्सपेक्टेड होता जेव्हा तो कोरस पोर्शन येतो तिकडे, आणि तो एक सॉफ्टनेस होता. कोरसमध्ये गाण्याची तशी गरज नव्हती, पण अदरवाईज मग तुला गायला काही उरलत नसतं म्हणून, पण तू तिथेही छान गायलास. म्हणजे बिकॉज त्या वेळेला मी जास्त कीनली ऐकत होतो आणि मला त्या मोमेंट्समध्ये जरा ते मला छान वाटलं, कारण फोर्स करेक्ट होता आणि त्या फोर्स लावल्यानंतर आपले सूर परत जाण्याची शक्यता असते, पण त्याही परिस्थितीमध्ये ते सांभाळून होतंस. आवडलं मला. आणि त्या सॉफ्टनेसमध्ये
एक्सप्रेशन जबरदस्त होतं. आलाच खूप छान गाण्यामध्ये, मस्त वाटलं मला. आणि या निमित्ताने मला एक गोष्ट जी आहे ती मनापासून सांगावीशी वाटते की काश्मीर से मद्रास तक कह दो सभी हम एक है, ही जी काय त्याच्यातली लाईन आहे ना ती इतकी छान वाटते ना. म्हणजे ती आपली स्ट्रेंथ आहे, ते आपलं शक्तिस्थान आहे. जेव्हा भारत म्हणून उभा राहतो तेव्हा अख्खा भारत असतो, एक असतो. दॅट्स द स्पिरिट. आपल्या देशाचं ते स्पिरिट आहे आणि त्यासाठी सिन्सिअरली सलाम. हाच बघूया अजय. दिलाय अजयने. अतुलने पण दिलाय. थँक्यू व्हेरी मच. पार्थ, पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. यानंतर आपल्या समोर येतोय आपला पुढचा स्पर्धक धवल चांदवडकर. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हमने कहा है तुम भी कहो, हमने कहा है जो तुम भी कहो. हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा. आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा. हमने कहा है जो तुम भी कहो. वो वो जलते शरारे हैं, पानी के धारे हैं, हम काटे कटते नहीं. जो वादा करते हैं करके निभाते हैं, हम पीछे हटते नहीं. वक्त है, उम्र है, जोश है और जान है, ना झुके ना मिटे देश तो अपनी शान है. वक्त है, उम्र है, जोश है और जान है, ना झुके ना मिटे देश तो अपनी शान है. हमने कहा है जो तुम भी कहो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हिंदुस्तानी. वो हिंदुस्तानी. हिंदुस्तानी. छान गायलास, छान गायलास. उत्तम. मला कल्पना आहे ब्रेथलेस शंकर महादेवन यांनी गायलेलं त्यांच्या त्या ब्रेथलेस सारखंच हे पण थोडंसं दमछाक करणारं गाणं आहे. तरीसुद्धा नेहमीचा धवल नाही, पण या गाण्यासाठी अपेक्षित असलेला धवल दिसला. आणि छान, म्हणजे मला आवडलं तुझा हा प्रयत्न, आवडला. उत्तम. थँक्यू. थँक्यू. मस्त गायला बाबा, सुपर गायलास, खरंच छान. म्हणजे दम लागणं स्वाभाविक आहे या गाण्यामध्ये आणि त्याच्यामुळे जे काही थोडं 8 ते 9 सेंटने इकडे तिकडे जर एखाद 2 ठिकाणी जो सूर झाले असतील, बट तरी ते कन्सिडरेबल आहेत आणि मला आवडलं गाणं खूप छान. बिकॉज या एनर्जीला, या रिदमला आणि ह्या पर्टिक्युलर गाण्याला हवा असणारा मूड सॉलिड क्रिएट झाला. सो ऑल द बेस्ट. दिलाय.
थँक्यू. एका सामान्य विद्यार्थ्यापासून तुम्ही एक सैनिक घडवता, तर हे घडवतानाचा तुमचा दृष्टिकोन काय असतो? आम्ही ज्यावेळी शिकवतो किंवा कोणाला पण शिकवताना मी हे बघत नाही की कोण आहे समोरचा माणूस, त्याला झिरोपासून वर काढायचंच आहे. त्यामुळे त्यांना कधीच भेदभाव नसतो, कडक शिस्त असते, त्यामुळे ते बनू शकतात. मला सांगायची एकच गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही शिक्षण तुम्हाला जर पुढचं वर जायचं आहे तर तुम्ही प्रत्येक गोष्ट सहन केली तरच तुम्ही वर जाऊ शकता. आपण तुमच्या स्टुडंट्सनाच विचारूया. खूप शिस्त आणि खूप स्ट्रिक्ट असतं ना तिकडचं वातावरण, मग तुम्ही सध्या काय तुम्हाला सहन करावं लागतंय? जी शिस्तीची सवय जी आम्हाला सरांनी लावली त्याबद्दल प्रथम मी त्या सगळ्यांना थँक्स बोलू इच्छितो. लहानपणी एक धडा होता, धड्यात मी वाचलं होतं, जीविताचा उरलेला प्रत्येक क्षण या भारतभूच्या नावे अर्पण करीन. ते शब्द अजूनही माझ्या लक्षात आहेत तसे लक्षात आहेत. हे जीवन भेटलंय ते देशासाठीच आहे. आता NCCचा स्टुडंट बोलला म्हणून मी एक माझी NCCचा स्टुडंट बोलू इच्छितोय. सर, मला NCCत ॲडमिशन मिळेल का? नाही, कारण आत्ता तुम्ही बघाल माझ्याकडे तर आत्ता जरा तरी बरा दिसतोय, पण माझ्याकडे बघून कोणालाच वाटलं नाही की ह्याला NCCत घेतील म्हणून. आणि मी जाम नर्वस. फक्त एकच गोष्ट होती की त्याच्यामध्ये एक तर गाणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवाज. मोठ्या आवाजात ते परेड सावधान, आणि त्याच्यावरती माझं सिलेक्शन झालं होतं. माझी तब्येत वगैरे नव्हती. जेव्हा मला आमच्यासाठी युनिफॉर्म आले 50 जणांच्या मध्ये, तर 100 युनिफॉर्म आले होते आणि त्याच्यातला एकही मला येत नव्हता. माझ्या मापाचा शूज नव्हता. परमिशन घेतली आणि माझ्यासाठी टेरिकॉटचा वेगळा युनिफॉर्म मी स्वतःच्या खर्चाने शिवून घेतला होता. पण NCC मध्ये जायचंच होतं आणि ते परेड वगैरे सगळं करायचं होतं. एक गोष्ट मुद्दा मी सांगू इच्छितो की त्या अतुलला शारीरिक त्या क्षमतेमध्ये फिट बसत नव्हता. म्हणजे छाती फुगवून किती अशी कशी त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. ती सुद्धा होत नाही. म्हणजे काय किती फुगून त्याचं काय करणार, म्हणजे ती याला म्हणजे फक्त काय म्हणतात आवाज, बिकॉज ते पहाडी तो होताच, हा पोवाडा वगैरे गायचा तो पहाडी आवाज होताच. आणि ती ऑर्डर ऑफ कमांड नावाची जी गोष्ट होती ना, त्या गोष्टीमुळे आणि विचार, मला ऑर्डर ऑफ कमांड होतं, उंची होती, छाती होती, बाकी सगळं फिट होतं. वा 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 क्या बात आहे. NCCचे कपडे मला मिळायचे त्याच्यासारखे शिवायला नव्हते लागलेले. पण त्याच्याकडे जी भावना होती ना, ती माझ्याकडे लहान बुद्धी नाही. अतुलला NCCची स्कॉलरशिप पण मिळाली होती. त्यासाठी जी एक ओरल एक्झाम असते त्याच्यामध्ये अतुलला प्रश्न विचारला, राहतोस कुठे? राजगुरुनगर. वैशिष्ट्य काय राजगुरुनगरचं? तेव्हा अतुलने वैशिष्ट्य सांगितली. ठीक आहे, तुला भावंड किती? अवघड आहे सांगणं म्हणे. अवघड का? खूप आहेत. खूप काय उत्तर झालं का? नाही, खरंच सर खूप भावंड आहेत. असं नाही म्हणजे मला सांग तुला भावंड किती आहेत? सर म्हणे आम्ही जेव्हा स्कूलमध्ये पहिल्यांदा येतो आणि जेव्हा स्कूल सुरू होतं आमचं तेव्हापासून लहानपणापासून एक सवय आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आय थिंक या उत्तरावर स्कॉलरशिप. मग तिकडे छाती नाही, जज्बा महत्वाचा आहे. खरंच आम्हाला दोघांनाही जर का परत संधी मिळाली ना तर खरोखर यांच्याबरोबर बसायला आवडेल, असाच युनिफॉर्म घालून. आपण इकडे घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. 2 मिनट के लिए नाइन स्टार्ट. Dedicated this song to all the soldiers. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यानंतर आपल्या समोर येते आपलं पुढचं गाणं घेऊन पूजा गोपालन. मेरे वतन के लोगों
पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ही खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के। जब अंत समय आया तो जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं। जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं। खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों, अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं। क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए कही ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद, जय हिंद। काही बोलण्यापेक्षा जी आर्जव त्या गाण्यात आहे, जी अपेक्षा त्या गाण्याने आपल्याकडनं ठेवली आहे, त्यानुसार आपण सर्वजण मिळून त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांसाठी, सर्व सैनिकांसाठी, सर्व जवानांसाठी उभं राहून श्रद्धांजली व्हायला हवी. धन्यवाद. ही काही गाणी असतात की जी इतकी जबरदस्त छाप पाडून जातात आपल्यावर, जनमानसांवर, अंतर्मुक्त करतातच, शिकवतात, एक भान ठेवायला मदत करतात, जाण ठेवायला मदत करतात. आणि मी पूजा तुझे आभार मानतो की हे तू गाणं गायलीस आणि खूप छान इमोशनने गायलीस, खूप छान. इतक्या प्रांजळपणे त्या भावना दिसत होत्या मला आणि मला खूप मस्त वाटलं.
त्या एका ट्रान्समध्ये मी गेलो, त्याचं श्रेय त्या सर्व क्रिएटर्सला या गाण्याच्या. अमेझिंग देण आहे त्यांची आपल्याला सगळ्यांनाही. काय बोलू मी, तू सुंदर गातेसच, दरवेळेला छान गातेस आणि आज सुद्धा तू स्पीचलेस करून टाकलंस मला. मस्त मजा आली. ऑल द बेस्ट. नाही, मी खरंच आहे, मी सुद्धा हेच सांगेल की मला वाटतं मीच नाही, अजय नाही, कुठलाही भारतीय माणूस जेव्हा हे गाणं ऐकतो ना, खरोखर अंतर्मुख होऊन जातो. त्यामुळे गाण्यावरती काही बोलण्याची मला नाही वाटत माझी पात्रता आहे, पण मी तुझ्या गाण्याच्या बाबतीत सांगेल की मी तल्लीन झालो हे गाणं ऐकताना. ते गाणं फील झालं. Thank you so much. I truly dedicated this song to all the soldiers. I really felt and I sang. मी क्या बात आहे पूजा. गुड. थँक्यू. पुढच्या तुझ्या सगळ्या प्रवासासाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. ज्या परफॉर्मन्समध्ये आहे सूर आणि तालाचं परफेक्ट कॉम्बिनेशन, आम्ही त्याला म्हणतो नोकिया डबल धमाका परफॉर्मन्स, ज्याला मिळणार आहे नोकिया X101 ड्युअल सिम फोन जबरदस्त साऊंड सोबत. आणि आजचा आपला तो स्पर्धक आहे पूजा गोपालन. इतके दमदार परफॉर्मन्स झाल्यानंतर निकाल ऐकावासाच वाटत नाहीये ना, तसंच होणार आहे. आजचे स्पर्धक आणि उद्याचे स्पर्धक या सगळ्यांचा निकाल आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. आज तुम्ही सगळेजण इथे आलात आणि आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं. आजचा आपला सोहळा खूप स्पेशल केलात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खरंच खूप मनापासून आभार. आणि आजच्या या आपल्या देशभक्तीच्या दिमाखदार सोहळ्याची सांगता आपले सगळे स्पर्धक एकमेकांच्या सुरात सूर मिसळून करणार आहेत. मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. सुर की नदियां हर दिशा से बहते सागर में मिले. बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के. मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. मिले सुर मेरा तुम्हारा. चांतरज तैम्यांतरज एकवट बनी स्यांतरज. तेरा सुर मिले मेरे सुर दे नाल, मिलके बने एक नवा सुरताल. मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. मुंहिंजो सुर तुंहिंजे प्यारा मिले जॾहिं, गीत असांजो मधुर तरानो बने तॾहिं. सुर का दरिया बहते सागर में मिले, बदला रूप लेके. हौले हौले. இசைந்தால் நம் இருவரின் சுரமும் நமதாகும். திசை வேறானாலும் ஆழ்வே
देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हिंदुस्तानी हमने कहा है, तुम भी कहो। आयडिया मोबाईल धारकांसाठी सुवर्ण संधी. जर तुम्हाला या स्पर्धकांपैकी कुणाही एका स्पर्धकाचं गाणं पुन्हा उद्याच्या भागात बघायची इच्छा असेल तर टाईप करा आयडिया स्पेस स्पर्धकाचा कोड नंबर आणि पाठवा 55456012 या नंबरवर. प्रसन्नजित कोसंबीचा कोड नंबर आहे 1, धवल चांदवडकरचा कोड नंबर आहे 2, पूजा गोपालनचा कोड नंबर आहे 3. सारेगमपा आयडिया सारेगमपा